नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. रोहित पवारांना पक्षाचा ताबा हवाय. राष्ट्रवादीच्या आमदारांचा गंभीर आरोप. सुनील शेळकेंचाही पलटवार. ठाकरे गट शिंदे गट एकमत. निधी अभावी रखडले बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र. विधान परिषदेत शिवसेना आक्रमक. कामांच्या टेंडरबाबत पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला मोठा निर्णय. साखर कारखान्यांच्या समस्यांसंदर्भात अमित शहांची भेट घेणार. एफआरपी साठी धोरण निश्चित करणार. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेमुळे अन्य खात्यांवर ताण. मंत्री गणेश नाईकांनीच मांडली वस्तुस्थिती. ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाहीत. फडणवीसांचं पहिल्यांदाच मोठं भाष्य. नाशिक येथील विश्व मराठी संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा VSR व्हेंचर्स कंपनीच्या विमानातून पुन्हा प्रवास. मराठीला ज्ञानभाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. आधी दोन भावांना भांडवायचं आणि मग एकत्र आणलं म्हणून क्रेडिट घ्यायचं. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला. कर्जमाफीच्या आशेने 53 लाख शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकलं. जुन्या कर्जमाफीतील 6.56 लाख शेतकरी 9 वर्षांपासून मदतीपासून वंचित. परभणी जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी होणार. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची घोषणा. रस्त्यावर धावणारी अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ रोखा. प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश. पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न. परिसरात धुराचे मोठे लोट. पिंपरीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. 43 देशातील 116 चित्रपटांचा सहभाग. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.